Hello students, welcome back. Today we are going to see our first lesson 1.1 An Astrologer's Day written by R.K. Narayan. In last video we have seen astrologer's professional equipments and his appearance. As you know, this astrologer spread out his equipments and he was searching for his customer. Now, look at the next paragraph. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. आता आपल्या या ज्योतिषानं आपला व्यवसाय करण्यासाठी कोणतं ठिकाण निवडलेलं आहे याविषयीची माहिती या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. सो धिस ॲस्ट्रोलॉजर वॉज सिटिंग अंडर दी ब्रांचेस ऑफ ह्यूज tamarind tree and road was important, road was remarkable because road was moving towards town hall park. आपला ज्योतिषी व्यवसाय करण्यासाठी त्याने टाउन हॉल पार्क हे ठिकाण निवडलेलं आहे. त्याने आपल्या व्यवसायासाठी लागणारे साधनं समोर पसरवलेले आहेत आणि चिंचेच्या झाडाखाली तो आपल्या व्यवसायासाठी बसलेला आहे. आणि तो रस्ता जे ठिकाण त्याने निवडलेला आहे तो रस्ता टाउन हॉल पार्ककडे जाणारा आहे. It was a remarkable place in many ways. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. So, this place, Town Hall Park place, was very important. त्याने जे ठिकाण जे निवडलेलं आहे आपल्या व्यवसायासाठी त्याला एक खास महत्त्व आहे. That road was always crowded morning till night. तर तो रस्ता आहे त्याच्यावर कायम गर्दी राहते. सकाळपासून तर रात्रीपर्यंत गर्दी असते. अरुंद रस्त्यावर गर्दीचं ठिकाण या ज्योतिषानं निवडलेलं आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबोव ऑल an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. So, area was crowded. So many businessmen doing their business. आता अनेक प्रकारचे व्यवसाय किंवा उद्योगधंदे त्या ठिकाणी चालत असत. फॉर एक्झाम्पल मेडिसिन सेलर्स आर देअर, औषध विक्रेते आहेत. देन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर म्हणजे चोरलेल्या भंगारातील वस्तू विकणारे आहेत. देन मॅजिशियन जादूगार आहेत. अँड अबो ऑल अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलाव करणारे विक्रेतेसुद्धा त्या ठिकाणी आहेत. सो बिकॉज ऑफ ऑल क्वालिटीज, बिकॉज ऑफ ऑल ऑक्युपेशन्स, पीपल वेअर अट्रॅक्टेड द होल टाउन. Next to him in vociferousness means being loud and noisy, came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. A considerable portion of this crowd, the lead means wasted time just hanging around before the astrologers too. And near his astrologer there was one person who's selling groundnut. आता या आपल्या ज्योतिषा शेजारीच एक विक्रेता ग्राउंडनट विकत असे. मोठमोठ्याने ओरडून तो आपला ग्राउंडनट विकत असे. And this groundnut vendor calling the groundnut with different name, आणि आपल्या त्या शेंगदाण्याला तो रोज वेगवेगळी नावे देत असत. पहिल्या दिवशी आपल्या शेंगदाण्याला तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणून विकत असे. दुसऱ्या दिवशी शेंगदाण्याला तो दिल्ली आल्मंड म्हणत असे. तिसऱ्या दिवशी राजस डेलिकसी हे नाव देत असे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गर्दी जमत असत. People were visiting to groundnut seller and near astrologer. आणि येणारे लोकसुद्धा काहीशी लोक
त्या ज्योतिषापाशी गर्दी करत असत. द ॲस्ट्रॉलॉजर transisted his business by the light of a flare which crackled and smoke up above the groundnut heap nearby. Now look at the astrologer's daily routine. आता या ज्योतिषाचं दिनक्रम कसा होता ते ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. दिस ॲस्ट्रॉलॉजर ही वॉज डुईंग हिज बिझनेस इन द नाईट विथ द हेल्प ऑफ द लाईट कमिंग फ्रॉम आउट ग्राउंडनट नियर बाय. आता शेंगदाणे विक्रेता जो आहे आपल्या व्यवसायासाठी जो त्यांनी प्रकाश केलेला आहे त्या प्रकाशाच्या सानिध्यात हा ज्योतिषी आपला व्यवसाय करत असे. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. सो व्हाय दिस प्लेस वॉज कन्सिडर enchanted place or attractive place? सो नो सोर्स ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. आता या ठिकाणी जे ज्योतिषानं जादूचं वलय निर्माण केलेलं आहे तर याचं कारण काय होतं तर नगरपालिकेने या भागामध्ये प्रकाशाची कोणत्याच प्रकारची व्यवस्था केलेली नव्हती. द प्लेस वॉज lit up by shop lights. One or two had hissing gas light, some had neck flares stuck on poles, some were lit up by old cycle lamp, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. आता नगरपालिकेने लाईटची व्यवस्था केली नसल्यामुळे दुकानातील दिव्यानेच ती जागा उजळून निघालेली होती. अँड पीपल वेअर युझिंग डिफरंट लाईट सोर्सेस. आणि आपला व्यवसाय करण्यासाठी लोकांनी स्वतःची अशी प्रकाशाची सोय केलेली होती. फॉर एक्झाम्पल हिसिंग गॅस लाईट, देन नेक फ्लेअर स्टक ऑन पोल, सम वेअर lit up by old cycle lamp. Okay, so some sellers who were not having their own light but they managing their business. तशा प्रकारच्या प्रकाशाची सोय त्या बिझनेसमननी केलेली होती. काहींच्या जवळ गॅसचे दिवे होते, काहींनी मशाली पेटवल्या होत्या, काहींनी जुने सायकलीचे दिवे लावून प्रकाशाची सोय केलेली होती. पण या ज्योतिषासारखे सुद्धा असे त्या ठिकाणी व्यवसाय करणारे होते. स्वतःच्या दिव्याशिवाय दुसऱ्यांच्या प्रकाशामध्ये ते व्यवसाय करत असत. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. Yes, place was very beautiful. प्रकाश किरण आणि हलणाऱ्या सावलांचा एक विस्मय कारक अशा पद्धतीचा खेळ त्या ठिकाणी चालू होता. Look at the next paragraph. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. सो ॲस्ट्रॉलॉजर डिडंट वॉन्ट टू बी ॲस्ट्रॉलॉजर इन लाईफ. आता हा जो ज्योतिषी आहे आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी कोणत्याही प्रकारचं ध्येय ठरवलं नव्हतं की मला पुढे जाऊन ज्योतिषी व्हायचं, असं त्याने ध्येय अजिबात ठरवलेलं नव्हतं. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. So this astrologer did not aware what was going to happen to himself. स्वतःच्याच आयुष्यामध्ये काय घडणार आहे याची त्या ज्योतिषाला काहीच कल्पना नव्हती. पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे या क्षणाला मात्र त्याला सांगणं भाग पडलेलं होतं. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वी आर हिज इनोसंट कस्टमर. सो कॉमन पीपल वी आर नॉट अवेअर अबाउट स्टार. ॲस्ट्रॉलॉजर हॅव ऑल्सो अ लिटल नॉलेज. आता हा ज्योतिषाला सुद्धा ग्रहताऱ्यांचा भविष्याचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास नव्हता. दो ही हॅव लिटल नॉलेज हाऊ ही बिकम अ बेस्ट ॲस्ट्रॉलॉजर. लुक ॲट हिअर. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वी आर हिज इनोसंट कस्टमर. त्याच्या भोळ्या भाबड्या कस्टमर सारखाच तो होता, त्यांच्या एवढंच त्याला नॉलेज होतं. एट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲटोनिश्ड एव्हरी वन दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. दो ही हॅव अ लिटल नॉलेज ही रनिंग हिज बिझनेस. जरी त्याला भविष्य वेधण्याचं ज्ञान नव्हतं तर त्याने
हे ज्ञान कशा पद्धतीनं मिळवलेलं होतं? फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेशवर्क. त्याचा अभ्यास असेल, रोजचा सराव असेल, अंदाज वर्तवण्याची पद्धत, याच्यामुळे तो बेस्ट ॲस्ट्रॉलॉजर बनलेला होता. ऑल द सेम इट वॉज सो मच as honest man's labor as any other and he deserved the wages he carried home at the end of a day. आणि इतर प्रामाणिक माणसाप्रमाणे तो कष्ट करत असे आणि दिवसभरामध्ये त्याला जी काही कमाई मिळत असे तो रात्री घरी घेऊन जात असे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्याने आपलं गाव सोडलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यू देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. आणि जर त्याने गाव जर सोडलं नसतं तर त्याने कोणती कामं केली असती? नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्टर होम. वडिलोपार्जित जी काही शेती आहे, जो काही व्यवसाय आहे, त्याने तो चालू ठेवला असता. But that was not to be. He had to leave home without telling anyone and he could not rest till he left it behind a couple of 100 miles to a villager. It is a great deal as if an ocean flowed between. कोणालाही न सांगता त्याने आपलं घर सोडलेलं होतं, गाव सोडलेला होता आणि शेकडो मैलाचा प्रवास त्याने केलेला होता आणि दूर अशा एका अनोळख्या ठिकाणी तो आलेला होता. सो दिस इज द लाईफ ऑफ कॉमन विलेजर्स. ओके, समुद्र पार करण्यासारखी एक मोठी गोष्ट त्याने केलेली होती, अशा पद्धतीनं आर के नारायण या ठिकाणी सांगतात. बट इफ ही हॅड कंटिन्यू देअर, इफ ही हॅड कंटिन्यू द विलेजेस, व्हॉट टाईप ऑफ वर्क ही हॅड डन. जर गावातच राहिलं असतं तर कोणती कामं केली असती? ऑफ हिज फोर फादर्स वर्क. फॉर एक्झाम्पल टिलिंग द लँड, शेतीची मशागत केली असती. लिव्हिंग, मॅरिंग अँड रॅपिंग इन हिज कॉर्नफिल्ड, लग्न केलं असतं आणि शेती हा आपला वडिलोपार्जित व्यवसाय केला असता. थँक्यू.